नमस्ते सर्वांना. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, मी तुम्हाला ब्लॉग बनवून दाखवेल. चला तुम्हाला आता दाखवतो की घरी कोणकोणती वस्तू सुकवतात. जसं शुभांगी खीर किचनमध्ये आम्ही आता मसाले टाकतो ना, तसं शुभांगी खीरमध्ये आम्ही सुकवण्याचे पदार्थ टाकतो. तुम्हाला दाखवतो आता. आणि मम्मी पण आतमध्येच आहे. सर्वात आधी तुम्हाला हा बाहेरचा रूम दाखवतो. आणि हे सुकवण्याचे पदार्थ आहेत. कोणकोणती वस्तू सुकवतेस? ते सुकवले ते बघ तिकडे काय काय सुकवले बघ. सर्वीकडे सुकवण्याचे पदार्थ. इकडे बसलो तिकडे पण. आणि आता बटाट्याचे वेफर बनवले. हे सुद्धा हे बटाट्याचे वेफर आता उन्हामध्ये टाकायचे एकदा. हे बघा काय काय वस्तू सुकवल्यात बघा. मम्मी हे काय सुकवलंय? कोथिंबीरची वडी. ही कोथिंबीरची वडी. हे काय? तू इथे तरी ये. आता सांग हे काय काय सुकवलं. याच्यातलं अजून एक पण वस्तू टाकली नाही ना आपण? नाही. हे काय? कोथिंबीरची वडी. हे कोबीची वडी. हे काय नॉनव्हेज आयटम आहे? नाही. मग हे बालाजीचे चायनीज कुरकुरे. कुरकुरे कंपनीचे. हे काय? तेच आहेत ना? नाही. हे तेच आहेत. हे कोबीचे. हे चकली आहे. आणि ते तुझ्या बाजूला हे फुलकोबी असतो ना, फ्लावर, त्याची वडी आहे. आणि तुझ्या पाठी हे मेथीची वडी आहे. मेथीची भाजी असते ना, त्याची वडी आहे. हा बटाट्याचा चिवडा आहे. हा हे साबुदाण्याचे सांडगे आहेत. हे साबुदाण्याचे सांडगे आहेत. आणि हे वाले पिंक वाले हे भोपळ्याची वडी आहे. भोपला. हा भोपळा, लाल भोपळा असतो ना, त्याची वडी. हे बटाट्याची वेफर आहे. आणि अजून बाहेर कांदा सुकतो आहे. कुठे? बाहेर कांदा सुकतो आहे. आता तो तुम्हाला एकदम खूप सिस्टमॅटिक अरेंज करून दाखवलंय. पण ह्याच्या अगोदर तर काल परवा तुम्ही बघितलं असेल ना, तर पूर्ण घरभर हे सर्व पसरलं होतं. म्हणजे सर्वीकडे जिकडे जाल तिकडे पाय टाकाल तिकडे सर्व मम्मीने सुकत घातलं होतं. आता बाहेरचं पण तुम्हाला दाखवतो काय कुठे कसं सुकवलं. झालं सुकवून? अजून नवीन रेसिपी कोणती आहे आज? अजून बनवायचं काय? रव्याचे वेफर, रव्याचे पापड. हे ग्लासमध्ये काय आहे? ज्यूस आहे. हां, हे माझं ब्रेकफास्ट आहे. हां, अर्ली मॉर्निंग ब्रेकफास्ट आहे. ह्याची रेसिपी टाकली आपण ना, ते 32 ग्राम प्रोटीन तेच आहे ते. आणि असं असतं. हे सर्व सुकलेलं आहे. त्यांना नवीन रेसिपी दाखव. कोणती नवीन रेसिपी बनवली आहे? फ्रीजमध्ये आहे? फ्रीजमध्ये आहे? दाखव. ही नवीन रेसिपी आहे ना? या रेसिपीचं नाव कैरीचे पापड. काय म्हणतात त्याला? हे कैरी आहे. ह्याच्यामध्ये आहे ना, मी मिरची घेतले, कोथिंबीर घेतले, लसूण घेतले, जिरा घेतलाय. हा, त्याची वेगळी रेसिपी येणार आहे. ह्याच्यात नको सांगू सर. नाही, ते हे मी टाकणार आहे म्हणजे रव्याच्या पापडामध्ये. हे कैरीचे पापड बनवणार. आता वाजलेत 11:30. आता काय करणार? याच्यानंतर काय सुकवणार आहे? आता मी सुकवणार आहे. आता रव्याचे पापड बनवणार आहे. आणि ते सुकायला काय जास्त टाइम नाही लागत. आज एकदा सुकले ना की उद्या सुकले की लगेच होतात कडक. आता तर ऊन पण चांगला पडलाय ना. मग शुभांगी खीर मध्ये आता फक्त सुकवण्याचे पदार्थ जाणार आहे? हा, सुकवण्याचे पदार्थ. आता रेसिपी वगैरे नाही. आता एवढं सिस्टमॅटिक आपण ठेवलंय. आता आपण सुकवले तर त्यांना सुकवायला टाइम भेटेल ना. हा, आता हे सुकवताना त्यांना सिस्टमॅटिक दिसतंय. पण काल परवा कसं सर्वीकडे होतं नाही, पूर्ण घर असं भरून होतं ते सर्व. सगळीकडे एक खुर्ची खाली नाही होती. आता हे 3 खुर्च्या आमच्या घरी ते सर्व भरलेले होते. वड्या टाईप बनवलेत ना, ते समजा तुम्ही भाजीला काही नसेल तर पटकन तुम्ही भाजी पण बनवू शकता. भाजीला काही नसेल तर अशा प्रकारचे सगळे मी कोथिंबीरच्या वड्या, मेथीची वडी सगळे बनवलेत ना, ते कामाची आहे. ते तुम्ही माझी एक रेसिपी गेली ना की तुम्ही ते पटकन आणून एक जुडी आणून ते पटकन बनवून ठेवू शकता. म्हणजे माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही करून ठेवा घरामध्ये. त्याच्यासाठी
एका सबस्क्रायबरनी म्हणजे खूप सारे सबस्क्रायबर विचारतात की तू दिवसभर काय करते ते दाखव. दिवसभर मी अशी कामामध्ये बिझीच असते, म्हणजे असं काही ना काही करतच असते. हा, आज किती वाजता उठली? आज सकाळी तशी लवकर उठले. लवकर म्हणजे किती वाजता? माझ्यापेक्षा लवकर नाही, लवकर तुझ्यापेक्षा लवकर नाही उठली, जरा उशिराच उठली. कारण मी रात्रभर आहे ना अशी काही ना काय करत असते, उशिरापर्यंत तयारी करत असते. कितीला उठली? 9:30 ला उठली ना तू? हा, 9:30 ला उठली. हा, 9:30 नंतर 10:30 ला तू तयार झालीस आणि रेसिपी बनवत बसली. आता वाजले 11:30 12, अजून सुकवतेस. ह्याच्यानंतर काय करणार आहेस तू? आता याच्यानंतर मी आता परत मला काय बनवायचं त्याची मी तयारी करणार. मग स्वयंपाक करायचा आहे अजून. आता वाजले किती बघ? आज जेवायला काय? आज ट्युजडे आहे. आता हा आज टाकेल किंवा उद्या टाकेल, मला अजून कन्फर्म नाही. आज मी कैरीची कढी बनवणार आहे घरामध्ये आणि भाजी बनवणार आहे पडवलची, भात, चपाती. आता अशा तयारीमध्ये असं रेसिपी बनवायच्या तयारीमध्ये आहे ना, जेवणाचा काय पत्ता नसतो. ते काय पटकन होईल ते पटकन करायचं असं असतं. ठीक आहे, तुम्हाला असे जर ब्लॉग आवडत असेल तर मी तुम्हाला ब्लॉग बनवून दाखवेल. तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि मी एवढं सांगते की मी जे करते ना ते तुम्ही घरामध्ये करा. फक्त ब्लॉग आणि शूटिंग करताना एक प्रॉब्लेम असतो की हा वरती जो पंखा दिसतो तुम्हाला बंद असतो. बंद असतो आणि मग पूर्ण घामाने भिजायला होतो. पूर्ण घामाने भिजायला हा मिळतो. मग पंखा चालू केला की खूप आवाज येतो त्याचा. तर हे सर्व सुकवण्याचे पदार्थ तुम्ही बघितलेत ना. आता हे कोणतेच वस्तू अजून एडिट केले नाहीत. हे एक एक करून तुम्हाला सर्व रेसिपीच्या चॅनलवर दिसतील. आणि ह्याच्यानंतर ज्युसेसचे पण वेगवेगळे ज्यूस किंवा स्मूदी हे पण आम्ही टाकणार आहे. हे इकडे झाले आणि बाहेर पण अजून आहेत आणि अजून पण सुकवायचे आहेत का? अजून सुकवायचे आहे. साबुदाण्याचे पापड सुकवायचे आहे. अजून कैरीचे पापड सुकवायचे आहे. ते बघ, कैरीचे पापड, साबुदाण्याचे पापड, टोमॅटोचे पापड, म्हणजे अजून भरपूर काय सुकवायचे. पालकचे पापड, असे अजून भरपूर सुकवायचे आहेत. पण काय माहितीये, मी आता उशिरा करत राहिली ना तर तुम्ही करणार कधी? म्हणून मी ह्या वर्षाने थोडे नेमकेच बनवणार आहे. तेवढे तुम्ही आता मे महिन्यामध्ये पटकन तुम्ही करून घ्या. म्हणून मी आत्ताच टाकायला सुरुवात करणार आहे. आणि पप्पूला बोलते तू आत्ताच एक टाकायची सुरुवात कर, म्हणजे तुम्ही बघायला नाही कराल ना. नाहीतर मी काय ऊन आहे तोपर्यंत, पाऊस येईपर्यंत मी करतच राहीन. त्याचा उपयोग काय? तुमच्यासाठी मी खास हे पहिलेच सुकवून घेतले. आणि आताच मी बापूला सांगणार आहे की 2-3 दिवसांनी तू एडिट करून एक रेसिपी टाकत जा सुकवायची, म्हणजे तुम्हाला पण सुकवायला बरं. तुम्ही पण असं घरी काहीतरी हेल्दी बनवून पियत राहा. आता मम्मी तुला मी सकाळी नाश्त्याला काय दिलं? 1 केळा आणि 10 बदाम. म्हणजे असं काहीतरी हेल्दी आपल्या पॅरेंट्सला देत जावा. 1 केळा आणि 10 बदाम ना. आणि नाश्ता तर असतोच, उपमा पण असतोच. तसंच काही ना काय चांगलं खात जावा. आणि तुम्हाला असे डेली ब्लॉग हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. थोडे जास्त एफर्ट्स लागतात, पण ठीक आहे, आम्ही ट्राय करू. रेसिपी पण असे ब्लॉग थ्रू दाखवू शकतो मी. जसे रेसिपीच्या अगोदर कशी तयारी करतो आम्ही, रेसिपीच्या म्हणजे शूटच्या वेळी कसं होतं, रेसिपी झाल्यानंतर कसं ते फोटो कसं काढतो आम्ही थंबनेलसाठी, किंवा असं काय काय असेल रेसिपी रिलेटेड सर्व मी पोस्ट करू शकतो असा ब्लॉग बनवून, जर तुम्हाला हवा असेल तर. आणि पप्पू आता एकटाच आहे ना, त्याच्यामुळे पप्पूला सगळं भारी पडतो. ताई नाही ना. ताई आता येणार आहे सुट्टीमध्ये. वोटिंगला येणार आहे, तेव्हा बघूया ताईच्या हातून काय काय डिश बनतात ते. ताई बोलले मी येते मदत करायला. आता वोटिंगच्या टायमाला येणार आहे आणि थोडे दिवस राहायला पण येणार आहे. आणि सर्वांनी वोट करायला विसरू नका. आठवणीने सर्वांना वोट करा. हा, वोट बद्दल व्हिडिओ नाही बनवलाय, फक्त ब्लॉग आता विषय आलाय म्हणून सांगितलं. आणि असे तुम्हाला डेली ब्लॉग मी जर तुम्हाला आवडले तर मी टाकेल. नाहीतर जशी रेसिपी चालू आहेत शुभांगी कीर मध्ये तशी रेसिपी चालू राहतील. नवीन चॅनल आहे शुभांगी. नाही, आता मी सध्या 8 दिवस हे सुकण्याचे पदार्थ जाईपर्यंत मी रेसिपी म्हणजे डिश जेवणाची टाकणारच नाही. कारण हे महत्वाचे आहे, कारण आत्ताच ऊन आहे, हे 2 महिन्यातच ऊन असणार आहे. त्याच्यामुळे हे पहिले उन्हाचे डिश टाकणार आहे. आणि अजून एक सांगतो, लोणचे फक्त आपण आंब्याचा लोणचा बनवलाय ना. खाली आंब्याचा लोणचा बनवलाय, मिरचीचा थोडासा दाखवलाय. तर आम्ही 5-6 लोणच्याची पण आम्ही तयारी केली आहे. ते पण आम्ही टाकणार आहे का, तर ते शुभांगी कीर मध्ये टाकू, तर शुभांगी कीर किचन मध्ये टाकू, पण ते पण टाकणार आहे. म्हणजे हे फ्युचरचं आम्ही तुम्हाला सांगतोय. अजून काय, आता उन्हामध्ये आपल्याला ज्यूस बनवायचे आहे पहिले, आणि त्याच्यानंतर लोणचं कसं घरात आपण भरतो आणि कैऱ्या कशा उशिरा येतात.
म्हणजे सगळं लोणच्याचं साहित्य कसं आपलं उशिरा बनवलं तरी चालतो, पाऊस पडल्यावर पण आपण बनवू शकतो. पण हे सुकवण्याचे प्रकार आणि ज्यूसचे प्रकार आहेत ना, हे आत्ताच गरमीमध्येच चालतात. म्हणजे आपल्याला गरमीमध्ये त्याची खूप गरज आहे. त्यासाठी मी आता हे सुकवण्याचे झाले ना की लगेच मी ज्यूसेस टाकणार आहे. म्हणजे आपले लिंबू ज्यूस हे सगळं ज्यूस असतात ना ते मी आता बनवणार आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व अपडेट दिले की शुभांगी कीर मध्ये आणि शुभांगी कीर किचन मध्ये काय काय होणार आहे, फ्युचरमध्ये कोणती रेसिपी टाकणार आहे आणि आता पण या मंथ मध्ये कोणती रेसिपी टाकणार आहे, तर तुम्हाला सर्व माहिती पडलं वगैरे पाहिजे ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. ते मी खूप कमेंट येतात, आपल्याला टाइम नसतो. ठीक आहे. म्हणजे आता कसं तुमचे एवढे कमेंट्स येतात ना, आले पण पाहिजे तेवढे, आणि ते पण ते व्हिडिओ शूट करायला खूप टाइम लागतो. बाहेरचा आवाज आला की परत रिशूट करावं लागतं आणि त्यावरून बघा असं पंखा बंद आहे. पंखा बंद आहे, मी किती घामाने भिजली आहे बघा. 2-3 तास लागतात. आता पंखा बंद आहे म्हणून तुम्हाला आता चांगला आवाज येतो. पंखा चालू गेला की परत बाहेरचा आवाज, म्हणजे तो व्हॉइस कट करायला खूप टाइम लागतो. व्हिडिओ शूटला तेवढा टाइम लागतो, रेसिपीची इन्ग्रेडियंट्स काढायला तेवढा टाइम लागतो आणि एडिटिंग करायला पण तेवढाच टाइम लागतो आणि त्यानंतर तो युट्यूबवर जायला पण तेवढा टाइम लागतो. म्हणजे खूप टाइम घेतो एक व्हिडिओ बनवायला बोललं तर. ठीक आहे, आता ब्लॉग बंद करू. आता बघूया आपण गरमीमध्ये मध्ये मध्ये कुठे फिरायला गेलो तर त्याचे पण आम्ही छोटे छोटे ब्लॉग बनवणार आहे. फिरायला जाणार म्हणजे गावी जाणार, कारण ते झाडं लावायची. आमचे बनलेत ना तर ते माझं ब्लॉगचं चॅनल आहे ना, दिलचं, माझ्या दिलचं. हा, तुम्हाला दिल नाही दाखवली ना, एक मिनिट. असेल राखण करत असेल, राखण करते ती. ओके, तुम्हाला दाखवतो दिल कुठे. दिल बघा कुठे आहे, नाही दिसत आहे. दिल झोपली ती, राहू दे, हात लावते का नको, झोपली ती. दिलला बघितलं असेल तुम्ही सोफ्याच्या खाली, आम्ही जिकडे बसलो त्याच्याच खाली दिल आहे. म्हणजे कधी कधी ती बाहेर पण असते, माझ्या ते गाडीचा कव्हर आहे त्यात गाडीमध्ये जाऊन बसते किंवा खाली झोपते किंवा कुठे पण जाते, वरती जाते, खाली जाते, कुठे पण. तिला जे करायचं ते ती करते. आणि आता झोपली आहे खाली, तिचे लवकर उठते. तिचे पण व्हिडिओ मी टाकले. शुभांगी कीर वर्ल्ड चॅनल आहे, त्याच्यामध्ये सर्व दिलचे व्हिडिओज आहेत आणि स्टोरीज आहेत मम्मी जे सांगितले. ब्लॉग आहे त्याच्यामध्ये बनवलेले, घराचं दाखवलेलं, आईचं घर दाखवलेलं आहे पहिलं पुराणं. आता नवीन मस्त वाढलंय. ठीक आहे, आता हे ब्लॉग बंद करतो, नाही तर खूप मोठा होईल ब्लॉग. बाय. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा. मी तुम्हाला अशा रेसिपीचे पण ब्लॉग, म्हणजे रेसिपी आहे पण रेसिपीचे ब्लॉग थ्रू रेसिपी तुम्हाला दाखवू शकतो. आणि दिलचे व्हिडिओ लहानपणापासून बनवलेले आहेत. एकदम छोटी होती, पप्पूच्या हातावर बसायची, तेवढ्यापासून ते त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवलेले. तुम्ही आठवणीन दिलचे व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर स्टॉप नाही केला तर कंटिन्यू 8 मिनिटं 10 मिनिटं चालूच राहील. चला, थँक्यू, बाय. नमस्ते. आता मी हा ब्लॉग बंद केला होता, पण त्यानंतर मम्मीने काय, मम्मी व्हिडिओ बंद केल्यावर तू काय करते? सर्वात आधी बोलते पंखा लाव. पंखा लावल्याशिवाय काय नाही का माहिती काही, मग किती भिजली आहे मी, पूर्ण भिजली आहे. मग असंच व्हिडिओ, आता बघा तुम्हाला पंख्याच्या आवाजावर सांगतो, व्हिडिओ शूट करताना कधी कधी 1 तास 2 तास 3 तास पण लागतात, तेव्हा 3 तास तो पंखा बंद असतो आणि मग आमची पूर्ण हालत डाऊन होते ती. ठीक आहे, बाय.